शोकांतिका एकच आहे की गावच्या तरुण तरुणींना खेळण्यासाठी मैदान नाही आहे आणि मैदान नसल्यामुळे गावातील तरुण तरुणींना पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जाणाऱ्या मुलामुलींना मैदान नसल्यामुळे शहरातील खाजगी मैदानावरती भरमसाठी फीज भरून खेळायला जावं लागत आहे। ते आम्हाला सुद्धा अशी लाज वाटते की बाबा आमच्या गावाला ग्राउंड नसून तरीसुद्धा ही त्या लेवलचे खेळाडू बनत आहेत। विचार करा की ज्यावेळी आम्हाला ग्राउंड मिळेल त्यावेळी हे खेळाडू नुसतं स्टेट लेवल नाही तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जाऊन पोहोचतील। देशाची तरुण पिढी ज्या देशातील तरुणांसाठीच जर प्रशासन काय करत नसेल तर ते तरुण व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत, मोबाईलच्या आहारी चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या घटना ह्या तरुणांना दुर्बल बनवत आहेत। दोन्ही जे उमेदवार होते दोन्ही उमेदवार गावामध्ये प्रचारासाठी आले नव्हते। इथून पुढे आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे, कारण गडमुडशिंगीतील प्रत्येक वंचित खेळाडूचं स्वप्न आहे मैदान। जर गावाला मैदान नसेल तर आम्हाला आमच्या गावात शासनाची एवढी खाती असून आम्हाला काय करायची। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र बघायला गेलं तर चुरशीनं मतदान होत आहे। आज मी गडमुडशिंगीत आहे। गडमुडशिंगीतले तरुण आहेत, मैदान नाही तर मत देणार नाही अशा पद्धतीचं यांचं एक मत असं आहे, तर त्यांनी त्याच्या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे। नमस्कार, काय सांगाल? एकंदरीत बघायला गेलं तर मैदान नाही तर मतदान नाही, काय प्रकार आहे? मैदान नाही तर मतदान नाही या प्रकारामागे खूप मोठा इतिहास आहे साहेब। 2018 साली आम्ही ग्रामपंचायत गडमुडशिंगी यांना गडमुडशिंगी गावाला मैदान मिळावं म्हणून निवेदन दिलं। त्यानंतर आम्ही विद्यमान आमदारांना विद्यमान खासदारांनासुद्धा गडमुडशिंगी गावाला मैदान मिळावं म्हणून निवेदन दिलं, पण फक्त मैदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, मैदान मात्र दिलेलं नाही आहे। तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही जर पाहिलं तर भारताच्या नकाशावरचं एकमेव असं गडमुडशिंगी गाव आहे की ज्या गावची जमीन विमानतळाला गेलेली आहे, ज्या गावची जमीन वन विभागाला गेलेली आहे, ज्या गावची जमीन जलसंपदा विभागाला गेलेली आहे, ज्या गावची जमीन रेल्वे खात्याला गेलेली आहे, ज्या गावची जमीन धरणग्रस्तांना गेलेली आहे, शासनाच्या विविध खात्यांना गडमुडशिंगी गावची जमीन गेलेली आहे। शोकांतिका एकच आहे की गावच्या तरुण तरुणींना खेळण्यासाठी मैदान नाही आहे आणि मैदान नसल्यामुळे गावातील तरुण तरुणींना पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जाणाऱ्या मुलामुलींना मैदान नसल्यामुळे शहरातील खाजगी मैदानावरती भरमसाठी फीज भरून खेळायला जावं लागत आहे आणि मैदान नसल्यामुळे सरकारी नोकरीला आमच्या गावची तरुण पिढी मुकत आहे। तर आम्ही आतापर्यंत खूप नम्रपणे स्टँड घेतलेला आहे आणि आताही सुद्धा आम्ही नम्रपणे आणि आचारसंहितेच्या नियमांचं ते झालं, पण आत्ता दोन उमेदवार ह्या रिंगणामध्ये बघायला गेलं तर महाविकास आघाडी महायुती आहे, त्यांच्यामध्ये चुरस आहे। काय उमेदवारांच्याकडे ज्या वेळेला गावात प्रचाराला आले त्यावेळेला काय अपेक्षा मागणी काय केला का नाही? दोघांच्याकडे पण अर्ज दिले होते आपण, निवेदन सगळ्यांना दिले होते, त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही। उमेदवार प्रचार गावात आलेच नाहीत। उमेदवार प्रचारासाठी गावात आलेत कुठं? आलेली की सभा झाली, मी कव्हरिंग केलंय। उमेदवार कुठं आलेत? त्यांचे साथीदार आलेत गावात। दोन्ही जे उमेदवार होते दोन्ही उमेदवार गावामध्ये प्रचारासाठी आले नव्हते। मला वाटते की आमच्या गावामध्ये जेव्हा आमचे खेळाडू नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत, स्टेट लेवलचे खेळाडू आहेत, जेव्हा बाहेरच्या गावामध्ये किंवा स्टेटमध्ये जेव्हा खेळायला जातात ते आम्हालासुद्धा अशी लाज वाटते की बाबा आमच्या गावाला ग्राउंड नसून तरीसुद्धा ही त्या लेवलचे खेळाडू बनत आहेत। विचार करा की ज्यावेळी आम्हाला ग्राउंड मिळेल त्यावेळी हे खेळाडू नुसतं स्टेट लेवल नाही तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जाऊन पोहोचतील। त्यासाठी आम्हाला भरपूर ग्राउंडची गरजच आहे। सगळ्यांनी येऊन आता तुम्ही काय ठरवलेलं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? आम्ही असं ठरवलं की जोपर्यंत आम्हाला ग्राउंडचं आमची जी आहे इच्छा ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून पुढे पण मतदान करणार नाही आणि आम्हीच नाही तर आमच्या घरचे सुद्धा हेच पवित्र घेतील। इथून पुढे आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे, कारण गडमुडशिंगीतील प्रत्येक वंचित खेळाडूचं स्वप्न आहे मैदान। जर गावाला मैदान नसेल तर आम्हाला आमच्या गावात शासनाची एवढी खाती असून आम्हाला काय करायची। गावच्या खेळाडूंना जर एखादी सरकारी नोकरी करायची म्हणलं तर त्याला मैदानी सराव लागतो, तो करायलाच आमच्याकडे जागा नाही आहे। जोपर्यंत मैदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार टाकत आहे। आता आम्ही या खेळाडूंनी बहिष्कार टाकलेला आहे, इथून पुढे खेळाडूंच्या कुटुंब येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकतील। तरुणांनीच असं केलं तर कसं होईल? पण तरुण आपला साहेब प्रश्न अतिशय योग्य आहे, मी आपल्या प्रश्नाला सन्मान देतो। देशाची तरुण पिढी ज्या देशातील तरुणांसाठीच जर प्रशासन काय करत नसेल तर ते तरुण व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत, मोबाईलच्या आहारी चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या घटना ह्या तरुणांना दुर्बल बनवत आहेत आणि मैदान नसणं ही गावसाठी शोकांतिक आहे आणि मुलं मोबाईलच्या आहारी चाललेले आहेत, व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत, नको नको त्या गोष्टीच्या आहारी चाललेले आहेत। हे जर सगळं थांबवायचं झालं तर खेळाडूंना मैदान असणं अतिशय आवश्यक आहे।
तर लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती आज सुरू आहे सगळीकडे मतदान आणि या पार्श्वभूमीवरती मी आज इथं गडमुडशिंगी गावामध्ये आहे. गडमुडशिंगी गावातील हे सगळे जे काही तरुण आहेत ते तरुण एकत्र आलेले आहेत. आम्हीसुद्धा मतदान करणार नाही, आमचे घरातलीसुद्धा मतदान करणार नाही. जोपर्यंत गावातला मैदानाचा प्रश्न होत नाही तोपर्यंत आगामी प्रत्येक निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकणार अशा पद्धतीचं त्यांनी मांडलेलं मत आणि मैदान नाही तर मत देणार नाही अशा पद्धतीचं हे त्यांचं मत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन संग्राम पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.